नमस्कार. BPSA विचारधारा या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नागपूरच्या दंगली संदर्भामध्ये चर्चा होत आहे. ही घटना वास्तविक महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि पुरोगामी वैचारिकतेला काळीमा फासणारी आहे आणि म्हणून या संदर्भानं अनेक मन दुखावल्या गेलेली आहेत. अनेकांच्या मनामध्ये खदखद आहे आणि खऱ्या अर्थानं अशा संदर्भातली अशा स्वरूपाची दंगल महाराष्ट्रामध्ये घडणं आणि ती घडवणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि सातत्यानं प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत या महाराष्ट्रामध्ये मानवतेला आणि मानवतेच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या महापुरुषांचा जन्म झाला आणि सातत्याने त्यांनी मानवता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. अशा या महाराष्ट्रापूरमध्ये ही जी दंगल झाली 17 तारखेला, खर तर ही दंगल ज्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑफशूट विंग किंवा यांच्या ह्या सहयोगी संघटना आहेत, या सहयोगी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागपूरच्या महल परिसरामध्ये घडवण्यात आली. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल ह्याचे जे कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी आणि त्या संदर्भानं प्रदर्शन रॅली करणार होते. औरंगजेबाची कबर खर तर औरंगाबाद मधील खलितपूर इथे आहे आणि औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी असणारी औरंगजेबाची ही कबर काढण्याचं प्रदर्शन हे नागपूरमध्ये होत आहे. नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर काढण्यात यावी ह्याचं प्रदर्शन विश्व हिंदू परिषदेचे लोक आणि बजरंग दलाचे लोक आणि कार्यकर्ते करत आहेत. खर तर हे जर आंदोलन करायचं होतं, हे प्रदर्शन करायचं होतं, तर हे प्रदर्शन ज्या ठिकाणी ही कबर आहे त्या ठिकाणी करायला पाहिजे होतं. परंतु त्या ठिकाणी हे प्रदर्शन न करता ते नागपूरला प्रदर्शन करण्यात येतं. बरं, नागपूरला प्रदर्शन करत असताना औरंगजेबाचा मुद्दा पुढे आणणं ही जी रणनीती आहे, ही रणनीती फार नवीन नाहीये, ही जुनी आहे. औरंगजेबाचं किंवा मोगलांचं नाव घेऊन मुस्लिमांच्या विरोधामध्ये SC ST OBCच्या लोकांना एकत्र करणं हिंदू म्हणून हे जे समीकरण निर्माण करण्यात येतं देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, हे नवीन समीकरण नाही. काय झालं होतं 17 तारखेला, खर तर सकाळपासूनच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या प्रदर्शन रॅलीची तयारी सुरू होती. या प्रदर्शन रॅलीची तयारी सुरू असताना त्यांनी अनेक व्यापारी आणि दुकानदारांना आपली दुकानं बंद करण्याची विनंती केली, परंतु त्यांना समाजाकडून आणि इतर लोकांकडून जो पाहिजे तो रिस्पॉन्स आलेला नव्हता. परंतु ही प्रदर्शन रॅली यशस्वी करण्यासाठी किंबहुना त्यांचा छुपा अजेंडा समाजाच्या गळी उतरविण्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. परंतु सायंकाळच्या वेळी 4-5च्या नंतर ह्या प्रदर्शन रॅलीला त्यांनी एक वेगळं रूप निर्माण केलं. ते काय रूप निर्माण केलं? औरंगजेबाचा फोटो बनवून औरंगजेबाच्या कबरीची प्रतिकृती बनवण्यात आली आणि ही प्रतिकृती बनवत असताना हिरव्या रंगाची चादर त्या कबरीवर टाकण्यात आली. ह्या चादरवर कुराणामधील आयात प्रिंट केलेले होते. आता सोशल मीडियातून आणि इंटरनेटवरून जे चादरीचे जे फोटो आहेत ते फार उपलब्ध नाहीत किंबहुना ते डिलीट करण्यात आलेले आहेत. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार ह्या चादरवर वास्तविकता कुराण मधील आयात प्रिंट केलेले होते आणि ह्या कार्यकर्त्यांनी, प्रदर्शनकारी कार्यकर्त्यांनी हेतुपुरस्कर
कुराण मधील आयात असणारी ही हिरव्या रंगाची चादर, ज्या कुराणाला खर तर मुस्लिम लोक पवित्र ग्रंथ मानतात, केवळ मुस्लिमच नाही तर अनेक राष्ट्रातील अनेक लोक कुराणाला पवित्र ग्रंथ मानतात, आणि या पवित्र ग्रंथामधील आयात जर त्याच्यावर असतील तर साहजिक त्या संदर्भानं होणारी कोणतीही कृती ही लोकांच्या किंवा मुस्लिमांच्या फिलिंग्सला किंवा त्यांच्या भावनेला दुखावणारीच गोष्ट होणार होती. या कबरीवरची चादर ह्या लोकांनी जाळली, आणि ही जाळल्यानंतर ही जी बातमी आहे ही मोठ्या वेगानं नागपूर शहरामध्ये पसरली. हा जो महिना आहे हा महिना रमजानचा महिना, आणि रमजानच्या महिन्यामध्ये, या पवित्र महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधव हे रोजे ठेवतात, आणि या रोज्याची नमाज संपल्यानंतर जसही या प्रदर्शन रॅलीची खबर नागपूरमध्ये पसरली, संपूर्ण नागपूर मधली मुसलमान जी लोक होती ह्या सर्व मुसलमान बांधवांच्या मध्ये प्रतिक्रिया निर्माण झाली, आणि ह्या प्रतिक्रियेतून फार मोठा दंगा त्या ठिकाणी झालेला आहे. अनेक पोलीस कर्मींना सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड मारहाण करण्यात आली, अनेक लोकांना जखमी व्हावं लागलं, आणि अशा संदर्भातली माहिती समाजामध्ये पसरल्यानंतर एक फार मोठा विद्रोह, फार मोठे जातीय तेढ आणि भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता विषय ह्या संदर्भानं असा येतो की प्रदर्शन रॅली ही औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी जर होती, तर रमजान महिन्याचा सेन्सिटिव्ह महिना असताना पोलीस प्रशासनाने अशा पद्धतीच्या सामाजिक आणि धार्मिक दंगली निर्माण होणाऱ्या प्रदर्शन रॅलींना किंवा प्रदर्शन मार्चला परमिशनच मुळात का द्यावी, हा एक प्रशासनाकडून किंवा पोलीस प्रशासनाला एक ह्याची गंभीरता कळली नसावी का, हा प्रश्न निर्माण होतो. जर अशा पद्धतीच्या दंगा निर्माण करणाऱ्या रॅली होणार असतील तर त्यांना पोलीस प्रशासनाने परमिशन का द्यावी. खरं तर ह्या परमिशन नाकारायला पाहिजे, परंतु पोलीस प्रशासन या रॅलींना परमिशन देतं, परवानग्या देतं, आणि हे परवानगी देत असताना या रॅल्यांमध्ये ही कबर जाळण्याचा सुद्धा प्रोग्राम होतो, आणि हा सुद्धा प्रोग्राम पोलीस प्रशासन पाहत आहे. ही चिंतेची बाब आहे. खरं तर त्यांना रोखण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून व्हायला हवा होता, तो झाला नाही. म्हणून या दंगलीनं अतिशय विघातक असं रूप धारण केलं. दुसरी महत्वाची गोष्ट की नागपूर हे जे ठिकाण आहे हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमटाऊन आहे. नितीन गडकरी हे बीजेपीचे फार मोठे नेता आहेत, त्यांचं सुद्धा होमटाऊन नागपूर आहे, आणि त्यांच्या होमटाऊनच्या परिसरामध्येच हा प्रकार घडलेला आहे. नागपूरमध्ये RSSचं हेडक्वार्टर आहे. या हेडक्वार्टरच्या ठिकाणी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे हे जे कार्यकर्ते आहेत, म्हणजेच RSSचे कार्यकर्ते आहेत, हे त्या ठिकाणी करत आहेत. ही जी गोष्ट अशा संदर्भातले दंगे घडवण्याची गोष्ट घडत आहे, काय हे घडत असताना किंवा याची पार्श्वभूमी नागपूरमधील पोलीस प्रशासनाला नसावी काय? CBI आणि गुप्तहेर खाते, नागपूरमधील गुप्तहेर खाते, त्यांची जबाबदारी त्यांना माहित नसावी. बघा, देशामध्ये किंवा राज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे असे हे दंगल घडत असताना ही दंगल सरकारची जर इच्छा असेल तर दंगे रोखता येऊ शकतात, दंगे टाळता येऊ शकतात, परंतु ती प्रामाणिक इच्छा ही सरकारांची असावी लागते, शासक वर्गाची असावी लागते. पण याचाच अर्थ असा होतो की जर सरकारची इच्छा असेल किंवा शासक वर्गाची इच्छा असेल तर दंगे थांबवता येतात. याचा दुसरा एक अर्थ होतो की कदाचित सरकारची इच्छा असेल तेव्हाच दंगा होतो, असाही एक विचार समोर येतो.
खर तर औरंगाबाद किंवा संभाजीनगरमध्ये असणाऱ्या खुलताबाद या ठिकाणी जी औरंगजेबाची कबर आहे ही खूप प्राचीन कबर आहे, 300 वर्षापूर्वीची. आणि ब्रिटिशांच्या कारकिर्दीमध्ये या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. कर्झन हा जो त्यावेळेचा अधिकारी होता, याच्या माध्यमातून त्या कबरीचं सुशोभीकरण ते कबरीचं सुशोभीकरण पंडित जवाहरलाल नेहरू किंवा 1947 नंतर करण्यात नाही आलं. हे त्या अगोदर कर्झन या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली त्या ठिकाणी ते डेव्हलपमेंट झालेलं आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या अनुषंगानं किंवा औरंगजेबाच्या संदर्भानं बहुजन किंवा स्वतःला सोकॉल्ड हिंदू बनवणाऱ्या लोकांमध्ये सहानुभूती तर नाहीच, परंतु भारतामधल्या कोणत्याही मुसलमानाला औरंगजेबाच्या संदर्भानं सहानुभूती नाही आहे. कारण की परकीय मोगल हे धर्माने मुस्लिम असले तर याचा अर्थ असा होत नाही की इथल्या मूलनिवासी मुस्लिमांचा परकीय मोगलांशी काही संबंध आहे. धर्म एक असणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु परकीय लोकांनी आपल्या देशामध्ये आक्रमण केलेलं आहे याची जाणीव भारतीय मुसलमानांना आहे. आणि भारतीय मुसलमान हा परकीय किंवा दुसऱ्या देशातून आलेला मुसलमान नाहीये. त्यामुळे भारतीय मुसलमानांना आपलं शत्रू समजून औरंगजेब हा त्यांचा नेता आहे किंवा भारतीय मुसलमानांचा नेता आहे आणि म्हणून भारतीय मुसलमानांना त्याच्या संदर्भानं सहानुभूती आहे, असा जो प्रोपोगंडा RSS, बीजेपी किंवा मग विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून केला जातो, तो जाणीवपूर्वक समाजामध्ये धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणं आणि धर्माधर्मामध्ये जातीय दंगली पेटवणं हा एक छुपा अजेंडा या ठिकाणी आपल्याला दिसतो. मध्यंतरी पुन्हा एक चित्रपट आला छावा नावाचा. हा छावा नावाचा चित्रपट आल्यानंतर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया त्या छावा चित्रपटाच्या संदर्भाने व्यक्त केलेल्या आहेत. खर तर समाजामध्ये संमिश्र प्रकारच्या अशा प्रतिक्रिया आल्या आणि पहिली जी प्रतिक्रिया होती ती समाजामध्ये ही निर्माण झाली की औरंगजेबानं हा जो मोगल शेवटचा सम्राट आहे किंवा राजा आहे यानं छत्रपती संभाजी महाराजांची अतिशय क्रूरतेनं हत्या केलेली आहे. आणि ही जी क्रूरता आहे ती क्रूरता एवढी भयानक त्या चित्रपटामध्ये आहे की साहजिकच छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शिवशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वच मावळ्यांना या क्रूरतेची आणि भीषणतेची दाहकता किंवा दुःख वाटणं साहजिक आहे, त्याच्यात काही दुमत नाही. परंतु त्या चित्रपटामध्ये हेतुपुरस्कर एक आणखीन बाब सांगण्यात आली, ती म्हणजे गणोजी शिर्के किंवा कान्होजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडवून देण्यामध्ये जी गद्दारी केली ते गद्दारी एकमेव कारण आहे असं सुद्धा संदर्भ या चित्रपटामध्ये आलेला आहे. ह्या दोन गोष्टी या चित्रपटात होत्या आणि अशी मान्यता एक वर्ग आहे ज्याने हे आकलन करून घेतलं. परंतु ह्या चित्रपटामध्ये आणखीन एक प्रतिक्रिया लोकांमध्ये निर्माण झाली आणि ती म्हणजे केवळ कान्होजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडवून देऊन मोगलांशी गद्दारी केली हा संदर्भ जेव्हा सांगण्यात येतो तेव्हा हेतुपुरस्कर संभाजी महाराजांना पकडवून देण्यामध्ये संभाजी महाराजांच्या बरोबर असणाऱ्या अष्टप्रधान मंडळांमधल्या ब्राह्मणांनी मोगलांबरोबर जी गद्दारी केली ती लपवली जाते. हा एक संदर्भ मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिक्रियेमध्ये लोकांकडून आलेला आहे. दुसरा एक संदर्भ आलेला आहे तो म्हणजे कान्होजी शिर्के हे गद्दार झाले असा कोणताही लिखित स्वरूपाचा पुरावा त्या ठिकाणी नाहीये. किंबहुना काही फ्रान्स अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा पुरावा स्पष्टपणे लिखित स्वरूपामध्ये इतिहासामध्ये दस्तावेजी पुरावा आहे की अष्टप्रधान मंडळामधले किंवा संभाजी महाराजांच्या जवळ पदरी असणाऱ्या पेशवा किंवा ब्राह्मणांच्या माध्यमातून संभाजी महाराज औरंगजेबाला म्हणजे ते पकडू शकले हा पुरावा आहे.
त्यामुळे संभाजी महाराजांच्या या छावा चित्रपटानंतर भारतामध्ये शिवशाहीच्या संदर्भानं पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली. महत्वाची गोष्ट अशी आहे, समाज माध्यमांवर किंवा सोशल मीडियावर एक महत्वाची चर्चा पुन्हा आली की छत्रपती संभाजी महाराजांचा जर विरोध किंवा संघर्ष हा तात्कालिक मोगल राजा औरंगजेबाशी होता, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध हा औरंगजेबाला होता आणि छत्रपती संभाजी महाराजांचं युद्ध हे जर मोगलांशी होतं, तर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रामध्ये मोगलाई प्रस्थापित व्हायला पाहिजे होती. कारण मोगल हे त्यांचे विरोधक होते संभाजी महाराजांचे. जर संभाजी महाराजांचे विरोधक हे जर मोगल होते, तर मोगलांची सत्ता प्रस्थापित होण्याऐवजी या महाराष्ट्रामध्ये मोगलाई प्रस्थापित न होता पेशवाई प्रस्थापित झाली. पेशवे तर अधिकारी होते, मग अधिकारी राजे कसे झाले? आणि संभाजी महाराजांचं युद्ध तर पेशव्यांच्या विरोधात नव्हतं. एक राजा समाप्त झाल्यानंतर जर दुसरा विरोधक राजा सत्तेवर यायला पाहिजे, तसं न होता पेशवाई आली. या संदर्भानं जेव्हा सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली, तेव्हा एक मुद्दा समोर आला की मोगलांच्या बरोबर पेशव्यांनी हात मिळवणी करून शिवशाही संपवली की काय, अशा संदर्भातली चर्चा महाराष्ट्रामध्ये होऊ लागली. ही चर्चा रंगत असताना ज्या लोकांनी, ज्या इतिहासकारांनी संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भानं इतिहासामध्ये चुकीचं वर्तन केलं, चुकीची इतिहास लिहून ठेवला, त्यांची सुद्धा पुन्हा एकदा उजळणी महाराष्ट्राला होऊ लागली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सावरकरांचा, बम पुरंदरेंचा इतिहास महाराष्ट्राच्या पटलावर येऊ लागला. सावरकरांनी आपल्या अनेक पुस्तकांमध्ये 6 सोनेरी पाने या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जी बदनामी केलेली आहे, छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीनं बाहेरख्याली, दारुडा, स्त्रीलंपट, या रागीट या विशेषणांनी त्या ठिकाणी त्यांनी जी मांडणी सावरकरांनी केली आणि बम पुरंदरेने शिवछत्रपती या त्यांच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच मासाहेब जिजाऊ यांची जी बदनामी केली, त्याची सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उजळणी केली जाऊ लागली आणि सरसकटपणे शिवशाहीच्या विरोधामध्ये लिखाण करणारे सावरकर असतील, भिडे असतील आणि मोठ्या प्रमाणावर बम पुरंदरे असतील, यांची माहिती समाजापुढे येऊ लागली. खर तर महाराष्ट्रात मध्ये गेल्या काही वर्षांपासून महापुरुषांच्या बदनामीचं सत्र हे सातत्यानं सुरू आहे. तुम्ही पाहिलं, बेछूटपणे 2014 पासून संभाजी भिडे हे सातत्यानं महापुरुषांच्या विरोधामध्ये विष ओकण्याचं काम करत आहेत. काल परवा त्या सोलापूर मधल्या सोलापूरकरने अभिनेता आहे कुणी, त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये काही वक्तव्य केलं. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये सुद्धा वक्तव्य केलेलं आहे. म्हणजे सातत्यानं महापुरुषांच्या विरोधामध्ये वक्तव्य करणारे ही लोक हे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये त्यांना अप्राइज केलं जातं, त्यांचं बळ वाढवलं जातं. खरं तर अशा लोकांना जाब विचारण्याची क्षमता सरकारमध्ये असली पाहिजे, परंतु तसं न होता यांचं उदात्तीकरण केलं जातं, या लोकांना प्रमोट केलं जातं हे काम करण्यासाठी. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये खरं तर कोणताच दंगा होऊ नये असं सर्वांचं मत आहे. परंतु हे दंगे का केले जातात किंवा ह्या दंगली का केल्या जातात? ह्या दंगली हेतू पुरस्कार केल्या जातात असंच दिसतंय. बरेच दिवसापासून तुम्ही पाहिलं असेल की सातत्यानं राणे बंधू हे जाणीवपूर्वक मुस्लिमांच्या विरोधामध्ये अनेक वक्तव्य करत आहेत. आता ते खरं तर स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये
आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे, ज्वलंत इतिहास. आणि म्हणून जे काही बीजेपीचे मित्रपक्ष म्हणून काम करणारे राणे हे सातत्यानं मुस्लिमांच्या विरोधामध्ये चर्चा करताना दिसतात आणि हे स्पष्ट आहे अशा पद्धतीचं धार्मिक वातावरण निर्माण करणं हे मोठ्या प्रमाणावर दंगा सदृश्य वातावरण निर्माण करण्याचीच नांदी आहे. काय आवश्यकता आहे असं करण्याची? जर हे सातत्यानं मुस्लिमांच्या विरोधातली चर्चा होत असेल तर मग सरकार, जे बीजेपीचं सरकार आहे, सरकार कोणत्याही पक्षाचं असो, परंतु त्यांनी देशामध्ये किंवा राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्थेचं राज्य निर्माण करण्यासाठी लोकांच्या ह्या बेछूट वागण्यावर, बेछूट बोलण्यावर बंदी घालायला पाहिजे. कारण ते बोलणारे व्यक्ती हे बेजबाबदार नाही, जबाबदार व्यक्ती आहे. आणि ह्या लोकांना त्यांच्या वक्तव्यावर नियंत्रण आणण्याचे प्रतिबंध सरकार निश्चितपणे करू शकते. आपल्या मित्रपक्ष असल्यामुळे हे काम त्यांनी करायला हवं. परंतु राणेंना जशी सूटच दिलेली आहे मुस्लिमांच्या विरोधामध्ये बोलण्याची, अशा पद्धतीचं वक्तव्य मुस्लिमांच्या विरोधामध्ये ते काम सातत्यानं सुरू होतं. एवढंच नाही, तुम्ही पाहिलं असेल की काल परवा महाराष्ट्रामधल्या भिवंडी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून त्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा प्रतिष्ठापित करण्यात आली. शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणं आणि त्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांना देव बनवून टाकणं हे शिवाजी महाराजांच्या विचारांना तिलांजली देण्यासारखं आहे. खर तर शिवाजी महाराज ही कोणता दैवी व्यक्ती आहे असा विश्वास लोकांचा निर्माण करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर पाणी फेरल्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे दैवी व्यक्ती नसून हा असामान्य असं व्यक्तिमत्व या धरातलावर किंवा पृथ्वीवर जन्माला आलं, या महाराष्ट्राच्या पोटी जन्माला आलं आणि स्वतःच्या मनगटाच्या बळावर स्वराज्य निर्माण करण्याची ताकद ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनवून त्यांना देव बनवणं म्हणजे त्यांच्या कार्यकर्तृत्वावर पाणी फिरण्यासारखी गोष्ट आहे. देव बनवल्यानंतर केवळ पूजा अर्चा आणि भक्ती याच्यातच बहुजन समाजाला गुंतवून ठेवणं, बहुजन समाजाला स्वतःला हिंदू बनवणाऱ्या लोकांना भक्त बनवणं म्हणजे शिवाजी महाराजांची केवळ आराधना आणि उपासना करणं, एवढ्या पुरतं मर्यादित करणं हा हेतू या मंदिरामागचा आहे. खरं तर शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जाणून घेणं, त्यांच्या अंगी असणाऱ्या विविध गुणांचं संगोपन करून त्यांच्या सर्व गुणांना आत्मसात करण्याची खरं तर महाराष्ट्रामधली परंपरा नष्ट करून त्यांना देव बनवणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. या मंदिराच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावण्यात आलं आणि या मंदिराच्या उद्घाटनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी भाषण केलं. अतिशय उद्बोधक आणि समाजामध्ये तेढ निर्माण करेल, समाजामध्ये दंगा सदृश्य वातावरण निर्माण करेल अशा स्वरूपाचं भाषण माननीय मुख्यमंत्री यांनी केलं. खरं तर हे भाषण मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. औरंगजेबाच्या बद्दल कुणालाही सहानुभूती नाही. महाराष्ट्रातल्या बहुजन हिंदू बनवणाऱ्या वर्गाला तर नाहीच नाही, परंतु भारतीय मुस्लिमाला देखील नाही. असं असताना देखील जाणून बुजून औरंगजेबाचं महिमामंडन करणाऱ्या लोकांना आम्ही थारा देणार नाही असा आरोप हेतुपुरस्कर विशिष्ट लोकांकडे करणं म्हणजे हेतुपुरस्कर जाणीवपूर्वक दंगा सदृश्य वातावरण निर्माण करण्याची पार्श्वभूमीच जणू देवेंद्र फडणवीस बनवत आहेत की काय असं त्यांच्या भाषणावरून दिसतं. चला एक थोडंसं त्यांचं भाषण ऐकूया. काय खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी, परंतु
आपल्याला देखील कल्पना आहे की ASIने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे. काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं. पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही. त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो. हे त्यांनी जे भाषण दिलं, या भाषणामध्ये ते म्हणतात की औरंगजेबाची कबर सांभाळणं आणि त्याचं संरक्षण आमची इच्छा नसताना आम्हाला करावं लागतंय. हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि आम्हाला जर वेळ आली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ही कबर आम्ही उखडून टाकू. अशी जी गोष्ट, अशी जेव्हा ते बोलत आहेत तेव्हा हेतू पुरस्कर, खरं तर मी पुन्हा पुन्हा सांगितलं की औरंगजेबाच्या कबरीबद्दल आणि औरंगजेबाबद्दल सहानुभूती या महाराष्ट्रात कुणालाच नाही, परंतु हा आरोप लावणं, सारखा सारखा आरोप लावणं, हा सारखा आरोप लावणं हे त्यांच्या समोर एक मुस्लिम वर्ग डोळ्यासमोर ठेवून हा आरोप लावला जात आहे. आणि हा आरोप लावत असताना जेव्हा मुस्लिमांना जेव्हा आरोप लावला जातो तेव्हा एका बाजूला हिंदूंचं ध्रुवीकरण करणं हा त्यामागचा कॉन्सेप्ट आहे. हे त्यामागची गोष्ट आहे. कोणतीही दंगल जर सरकारची इच्छा असेल तर दंगल थांबू शकते, परंतु सरकारची जर इच्छा नसेल तर दंगल वाढवू शकते. किंवा किंबहुना याचा आणखीन एक अर्थ निघतो की जर सरकारची इच्छा असेल तरच दंगा होऊ शकतो. ही जी महत्वाची गोष्ट आहे ही लक्षात घेणं गरजेचं आहे. सरकार महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे, केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे. दोन्हीही ठिकाणी बीजेपीचं शासन असताना, सरकार असताना काय गोष्ट आहे की त्यांना आजही हिंदू मुसलमानांचे झगडे करावे लागतात? काय आवश्यकता आहे की सातत्यानं देशामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करून हिंदू आणि मुसलमान हा वाद तेवत ठेवावा लागतो, ज्वलंत ठेवावा लागतो? काय आवश्यकता आहे? सध्या मागील 2-2.5 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये 2 महत्वपूर्ण आंदोलनं होत आहेत. हे केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये 2 प्रमुख आंदोलनांची प्रचंड चर्चा सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. एक आंदोलन देशातल्या अनुसूचित जाती, जनजाती आणि ओबीसी आणि त्याचबरोबर मायनॉरिटीज मधील मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन या वर्गाच्या लोकांना, म्हणजे बहुसंख्याक बहुजन लोकांना जोडण्याची प्रक्रिया बहुजन जोडो अभियानाअंतर्गत संपूर्ण भारतभरामध्ये सुरू आहे. मागील 3 महिन्यापासून सातत्यानं देशभरामध्ये बहुजन जोडो अभियानाअंतर्गत बहुजन समाजातील तमाम जाती धर्माच्या लोकांना पोलराइज करण्याचं किंवा त्यांना एकत्रित करण्याचं फार मोठं काम देशभरामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून सुरू आहे. आणि या आंदोलनाचा मुख्य अजेंडा जो आहे तो देशभरामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण केलं जात आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून जे बीजेपी सरकार केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निवडून आलं आणि ह्या ईव्हीएमच्या माध्यमातून लोकांच्या निवडणुकीच्या अधिकारावर गदा आलेली आहे. आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून जे प्रतिनिधी लोकांना निवडायचे आहेत ते निवडून येत नाहीत आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला किंवा बीजेपीला जी लोक निवडून आणायची आहेत तीच लोक निवडून आणली जातात.
या मुद्द्यावर संपूर्ण देशामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे. या बहुजन जोडो अभियानाअंतर्गत तमाम शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी मराठ्यांमध्ये जागृती निर्माण होत आहे. ज्या ओबीसी वर्गाची केंद्र सरकार मोजणी जनगणना करायला तयार नाही, त्या वर्गाला जागृत करून जनगणनेचा काय उपयोग आहे, जनगणनेची मागणी कशासाठी आहे, या संदर्भानं जागृती वाढवण्याचं काम बहुजन जोडो अभियानांतर्गत होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये ईव्हीएम विरोधी वातावरण तयार झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये काही ठिकाणी असंही ऐलान करण्यात आलं, अशी घोषणा करण्यात आली की येणाऱ्या काळात आम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन फोडणार आहोत. यास ओबीसींची जातवार जनगणना व्हावी आणि ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावी आणि बॅलेट पेपरवर इलेक्शन व्हावे, या संदर्भानं देशामध्ये जागृती वाढत आहे आणि संपूर्ण देश ढवळून निघत आहे. आणि हे करत असताना लोक धार्मिक आणि जातीय भावना दूर ठेवून अनुसूचित जाती, जनजाती, ओबीसी, मराठा म्हणून, बहुजन म्हणून आणि सांविधानिक आयडेंटिटी ऍक्सेप्ट करून हा वर्ग एकत्र येत आहे. आणि हे एकत्र येणं एका विशिष्ट वर्गाला, शासक वर्गाला घातक आहे. हा एक मुद्दा आहे. दुसरं एक आंदोलन या देशामध्ये मागील 2-3 महिन्यापासून सुरू आहे. ते महत्वाचं आंदोलन म्हणजे बिहार राज्यातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन. महाबोधी मुक्ती आंदोलन हे बिहारमध्ये सुरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र या वातावरणामध्ये ढवळून निघत आहे. नागपूर हे केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हेडक्वार्टर आहे म्हणून प्रसिद्ध आहे असं नाही, तर ही भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली म्हणून ती नागभूमी संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. आणि ह्या नागभूमीचं एक विशेष महत्व आहे की बहुजन समाजातील अनेक विचारवंत या नागभूमीत जन्माला आलेले आहेत. आणि म्हणून महाबोधी महाविहाराच्या मुक्तीचं आंदोलन विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर ताकदीनं उभं राहिलेलं आहे. आणि हे दोन आंदोलन, एका बाजूला बहुजन जोडो आंदोलन सुरू आहे, ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे, ओबीसींची जातवार जनगणना झाली पाहिजे याच्याबद्दल आंदोलन सुरू आहे, आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण देश बोधगया महाविहार मुक्तीच्या आंदोलनामध्ये ढवळून निघत आहे. आणि या दोन्ही आंदोलनामध्ये शासक वर्ग एक्सपोज होत आहे. कारण महाबोधी महाविहार हे आज ज्या महंत ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ते अनैतिक पद्धतीनं, असंविधानिक पद्धतीनं आहे, ते त्यांच्या तावडीतून मुक्त करण्याचं आंदोलन सुरू आहे. आणि एका बाजूला जे बीजेपी सरकार ब्राह्मणवादी विचारधारेचं आहे ते सरकार सुद्धा ओबीसींची जातवार जनगणना करण्यासाठी नकार देते आणि ईव्हीएम जी फॉल्टी सिस्टीम आहे त्याचा पुरस्कार करून लोकांच्या हक आणि अधिकार, जे मतदानाचा हक्क आहे तो समाप्त करत आहे. या दोन बाबी देशभरामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि खास करून फुले शाहू आंबेडकर ही जी ह्या पुरोगामी विचारांची ही भूमी आहे महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हे दोन्ही आंदोलन पकड घेत आहे. आणि अशाच पकड घेत असणाऱ्या पार्श्वभूमीवर एससी एसटी ओबीसींचं जे ध्रुवीकरण आणि पोलरायझेशन सुरू आहे, हे पोलरायझेशन थांबवण्यासाठी हिंदू मुस्लिम असा झगडा लावणं, हिंदू मुस्लिम असा दंगा निर्माण करणं हे शासक वर्गाच्या फायद्याचं काम आहे. असं शासक वर्गाने दंगा सदृश्य वातावरण निर्माण करणं आणि हिंदूच्या नावाखाली अनुसूचित जाती, जनजाती, मराठा आणि ओबीसी वर्गाचं पोलरायझेशन करून, ध्रुवीकरण करून मुस्लिमांच्या विरोधामध्ये त्यांना उभं करणं हे शासक वर्गाच्या फायद्याचं समीकरण आहे. आणि म्हणून जे महत्वाचे दोन आंदोलन आहेत त्यांना डायव्हर्ट करण्यासाठी किंवा येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये होत असणारी जागृती
ही जागृती किंवा प्रक्रिया थांबविण्यासाठी प्रतिक्रियात्मक रूपानं दंगा सदृश्य वातावरण निर्माण करणं हे महत्वाचं षडयंत्र या महाराष्ट्राच्या भूमीत घडवलं जात आहे. खर तर हे घडवण्यामागे हिंदूंच्या विरोधामध्ये मुस्लिमांना विरोधात उभं करणं आणि मुस्लिमांच्या विरोधामध्ये हिंदूंना उभं करणं, जेव्हा दंगल नसते तेव्हा समाज हा अनुसूचित जाती, जनजाती, ओबीसी, मराठा अशा पद्धतीनं विभागलेला असतो किंवा अशा आपली स्वतःची आयडेंटिटी तो अशी निर्माण करतो. पण जेव्हा तो दंगल असते तेव्हा मुस्लिमांच्या विरोधामध्ये एससी, एसटी, ओबीसी नसतो. मुस्लिमांच्या विरोधामध्ये सरसकटपणे सर्व हिंदू बनतात आणि हिंदू बनल्यानंतर याचा उपयोग त्यांना वोटिंग मध्ये करता येतो आणि ह्या सर्व हिंदूंचं पोलरायझेशन करून एक खट्ट्या त्यांचं जे मत आहे ते मत ह्या जातीयवादी पार्टीला देणं भाग पडतं किंवा हे अशा पद्धतीचं समीकरण बनवणं त्यांना सोपं जातं. परंतु आज तर ऑलरेडी त्यांची दोघांची केंद्रातही सत्ता आहे, राज्यातही सत्ता आहे. असं असताना सुद्धा त्यांना हिंदू मुसलमान असा वाद देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं किंवा तेवत ठेवणं अतिशय महत्वाचं वाटतं. कारण की हे जे दोन अभियान, एक महाबोधी मुक्ती आंदोलन आणि दुसरं बहुजन जोडो आंदोलन, हे संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे आणि त्याच्या संदर्भानं जागरूकता मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये वाढत आहे. हे आंदोलन रोखण्यासाठी सरकार प्रयोजित दंगल घडवण्याचं प्लॅनिंग या ठिकाणी होत आहे. महाराष्ट्र ही प्रयोगभूमी आहे, महाराष्ट्र ही प्रयोगशाळा झालेली आहे आज बीजेपीची. आणि म्हणून कारण प्रयोगशाळा का, तर महाराष्ट्रामध्ये अनेक हत्याकांड घडवण्यात आले, यामध्ये मराठवाड्यामध्ये अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर हल्ले करून त्यांना मारून टाकण्यात येतं, मराठा बांधवांना मारून टाकण्यात येतं, त्यांचे गुन्हेगार पकडले जात नाहीत. अरे तुम्हाला सहानुभूती जर व्यक्त करायची आहे तर आमच्या मराठा बांधवांना मारून टाकल्यानंतर त्यांच्याबद्दल व्यक्त करा. तुम्ही जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला चिरडून टाकलं, त्यांना न्याय दिलेला नाहीये. धनगरांच्या आंदोलनाला चिरडून टाकलं, त्यांना न्याय दिलेला नाहीये. याबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटायला पाहिजे होती. रोज या ठिकाणी दलितांवर, बहुजनांवर अन्याय अत्याचार होतो, त्यांच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटायला पाहिजे होती. हे खरे प्रश्न महाराष्ट्रामधले आहेत. हे प्रश्न सोडून तुम्ही औरंगजेबाच्या किंवा आणि सातत्यानं औरंग्या स्वरूपाचं वक्तव्य करून तुम्ही कुणाला चेतावणी देतात, कुणाच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण करत आहात. हेतू पुरस्कर महाराष्ट्रामधल्या आणि देशातल्या मुसलमानाला चेतवण्याचं काम इथले RSS, बीजेपी, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते हेतू पुरस्कर करत आहेत. आणि हे करण्यामागील भावना किंवा करण्यामधील षडयंत्र ओबीसी मराठा वर्गाला हिंदू म्हणून झोपून ठेवणं, हिंदू म्हणून त्याला धर्माच्या नावाखाली अफीमच्या गोळ्या देणं, त्याला गुंग ठेवणं धार्मिकतेच्या नावाखाली, हे फार मोठं प्लॅनिंग आहे. आणि म्हणून आज बहुजन समाजापुढे आज पर्याय आहे. बहुजनांना जागृत होण्याची गरज आहे. बहुजनांच्या तरुणांना या माथे फिरू आणि जातीयवादी लोकांच्या नादी लागणं परवडणार नाही. आपल्याला प्रगतीचा मार्ग शोधला पाहिजे, आपल्याला नोकरी व्यवसायाचा मार्ग शोधला पाहिजे. आम्हाला फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये, वैचारिक चळवळीमध्ये सहभाग घेण्याची आवश्यकता आहे. दंगल करणाऱ्या लोकांच्या बाजूने उभं राहणं हे कधीही बहुजन समाजातील ओबीसी आणि मराठा समाजाला घातक अशी गोष्ट आहे. म्हणून वेळीच मराठा ओबीसी वर्गानं आणि तमाम बहुजन वर्गानं जागृत होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मुस्लिमांना देखील ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की मुस्लिम हा ब्राह्मणवादी जातीयवादी लोकांचा मुस्लिम हा शत्रू आहे, परंतु ते ओबीसी मराठ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून मुसलमानांनी जागृत झालं पाहिजे. मुसलमानांनी प्रतिक्रियावादी न होता
जागृत होऊन या बहुजन समाजामध्ये जोडून काम करावं असं या ठिकाणी मी आव्हान करतो. अतिशय वाईट घटना या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सर्व लोक जागृत होऊन जर काम केलं नाही तर मग येणारा काळ अतिशय भयंकर असणार आहे. म्हणून तमाम SC ST OBC मुस्लिम मायनॉरिटीज या सर्व लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक आव्हान आहे की आपल्याला आपले डोळे, कान, बुद्धी हे सर्व सतर्क ठेवून आपल्या फायद्याचं, आपल्या नुकसानीचं ह्या दोन्ही बाबी आम्हाला समजल्या पाहिजे. आम्हाला महापुरुषांची विचारधारा समजली पाहिजे. आमच्या महापुरुषांचा संघर्ष हा जाती अंताचा संघर्ष होता. आमच्या महापुरुषांचा संघर्ष हा धर्मामध्ये बंधुत्व निर्माण करण्याचा भावना होती, हा संघर्षाची भावना नव्हती. त्यामुळं आपण सर्वांनी जागरूकतेनं समाजामध्ये वावरण्याची गरज आहे. खरं तर सर्वांनी जागृत झालं पाहिजे. आपण सुज्ञ नागरिकांनी या संदर्भानं जागृत राहिलं पाहिजे असंच निवेदन या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. धन्यवाद.